नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र रक्षक या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पुणे SRPF गट क्रमांक 1 चा झालेला पेपर। यामध्ये मराठी व्याकरण, चालू घडामोडी, जीएस, जीके संपूर्ण महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते आपण घेणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या एक्झामला तुम्हाला नक्कीच याचा फायदा होऊन जाईल। चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन विद्यार्थी असतील किंवा जुने विद्यार्थी असतील, त्यांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, त्यांनी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। साइडच्या बेल आयकॉनला ऑलला क्लिक करून घ्यायचा आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यास तुम्हाला लगेचच त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल। तर प्रथम आपण प्रश्न पाहूया। पुणे SRPF गट क्रमांक 1 चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया आपण। तर पहिला प्रश्न आहे, विम्बल्डन टेनिस स्पर्धा पुरुष एकेरी 2024 चा विजेता। खूप वेळा रिपीट झालेला IMP प्रश्न आहे मित्रांनो। विम्बल्डन टेनिस स्पर्धा पुरुष एकेरी 2024 चा विजेता कोण आहे? कार्लोस अल्कराज, जो स्पेनचा खेळाडू आहे। लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा आहे। आणि आताच नोवाक जोकोविचनं सुवर्ण पदक ऑलिम्पिक मध्ये घेतलेला आहे, हा पण प्रश्न लक्षात ठेवा। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये ध्वजवाहक म्हणून खालीलपैकी कोणाची निवड झाली आहे? तर पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड झाली होती? तर PV सिंधू आणि अंचत शरद कमल या दोन खेळाडूंची निवड झाली होती। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया, इंग्लंडचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत? तर कियर स्टायमर। ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे कियर स्टायमर हे इंग्लंडचे सध्याचे पंतप्रधान आहेत। ऋषी सुनक हे रिटायर झालेले आहेत तिथून। त्यानंतर पुढील प्रश्न, सध्या भारताचे केंद्रीय गृह सचिव कोण आहेत? तर सध्या भारताचे केंद्रीय गृह सचिव कोण आहेत? श्री अजय कुमार भल्ला हे भारताचे सध्याचे गृह सचिव आहेत। त्यानंतर पुढील प्रश्न, भारतातील 3 नवीन सुधारित फौजदारी कायदे कोणत्या तारखेस लागू झाले? सर्वांना माहित आहे, भारतातील 3 नवीन सुधारित फौजदारी कायदे 1 जुलै 2024 पासून लागू झालेले आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंट करायचं की व्हिडिओ कसा आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया, खालीलपैकी कोणास भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही? असा विचारलेला प्रश्न आहे। प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा, कारण का आपल्याला नाही आहे यामध्ये कन्फ्यूज होऊन आपलं उत्तर चुकतं। लक्षात ठेवा, भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही, तर कोणाला मिळाला नाही? याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 राम नाईक यांना मिळालेला नाही आहे। त्यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्याच्या गोसेवा आयोगाचे अध्यक्ष पहिले अध्यक्ष कोण आहे? तर महाराष्ट्र राज्याच्या गोसेवा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 शेखर मुंदडा। शेखर मुंदंडा हे गोसेवा आयोगाचे पहिले अध्यक्ष आहेत। त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया, महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नेमणूक झालेली आहे? भरपूर मला वाटतं हॅट्रिक झाली या प्रश्नाची। तर महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नेमणूक झालेली आहे? श्री सुजाता सोनिक, ज्या 45व्या मुख्य सचिव आहेत। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया, राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 कोणत्या ठिकाणी पार पडला? तर राष्ट्रीय युवा महोत्सव कोणत्या ठिकाणी पार पडला? तर नाशिक या ठिकाणी पार पडलेला आहे। मित्रांनो, आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, आतापर्यंत जेवढ्या चालू घडामोडी रिपीट झालेले जिल्ह्यांना त्याचा सेपरेट व्हिडिओ पाहिलेला आहे, डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आहे, तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे। त्यानंतर पुढील प्रश्न, NIA चे नवनियुक्त महासंचालक कोण आहेत? तर NIA चे महासंचालक आता कोण झालेले आहेत? श्री सदानंद दाते। लक्षात ठेवा। त्यानंतर यांच्याकडे प्रभारित कारभार होता ATA पण तिथून आता ते NIA चे महासंचालक झालेले आहेत। त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता देश G7 संघटनेचा सदस्य नाही आहे? तर कोणता देश G7 संघटनेचा सदस्य नाही? तर याचे मित्रांनो रशिया हा देश G7 संघटनेचा सदस्य नाही आहे। त्यानंतर पुढील प्रश्न, डार्क स्काय पार्क कोणत्या व्याघ्र प्रकल्पाची घोषणा केली आहे? डार्क स्काय पार्क म्हणून कोणत्या व्याघ्र प्रकल्पाची घोषणा केली आहे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 पेंच व्याघ्र प्रकल्प म्हणून या व्याघ्र प्रकल्पाची डार्क स्काय पार्क म्हणून घोषणा केलेली आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया, केंद्र सरकारने 16व्या वित्त आयोगाचे प्रमुख कोणाची निवड केली? केंद्र सरकारने 16व्या वित्त आयोगाचे प्रमुख म्हणून कोणाची निवड केलेली आहे? त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 अरविंद पानगरे, जे 2026 ते 2031 पर्यंत 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्षपद सांभाळतील आणि त्यांनी 15व्या वित्त आयोगाचे पण अध्यक्षपद सांभाळलेलं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया, जगातील पहिले वैद्यकीय घड्याळ कोठे उभारण्यात आले आहे? तर जगातील पहिले वैदिक घड्याळ हे उज्जैन येथे उभारण्यात आलेले आहे। खूप आहे प्रश्न आहे हा पण मित्रांनो। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया, स्वातंत्र्योत्तर भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? तर अध्यक्ष विचारले आहेत, लोकसभेचे उपाध्यक्ष विचारलेले आहेत। त्याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 M.A. अय्यंगार हे स्वातंत्र्योत्तर भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष होते। त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोण
कोणत्या राज्यात विधान परिषद नाही, तर कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही, तर याचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 गोवा या राज्यामध्ये विधानसभा अस्तित्वात नाही आहे, विधान परिषद सॉरी गोवा या राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानामध्ये पक्षांतर पद्धतीवर निर्बंध घालणारे 10वी परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले? तर कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे पक्षांतर पद्धतीवर निर्बंध घालण्यात आले? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 52वी घटना दुरुस्तीनुसार पक्षांतरबंदीवर 10व्या परिशिष्टात समाविष्ट करण्यात आला. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया, कुफरच्या पेशी टिमटिंब यामध्ये आढळतात. तर कुफरच्या पेशी या कशामध्ये आढळतात? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए यकृत मध्ये कुफरच्या पेशी आढळतात, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया, आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे तयार होतो? तर आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे तयार होतो? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 सूर्यप्रकाशाची पावसाच्या थेंबामुळे अपस्खलन होतं, त्यामुळे आकाशातील इंद्रधनुष्य तयार होतो. मित्रांनो कमेंट करायची की व्हिडिओ कसा आहे, थोडं फास्ट घेत आहे कारण का संपूर्ण क्वेश्चन आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर झाले पाहिजे. मराठी सत्तेचा उत्कर्ष ॲक्सिस ऑन इंडियन इकॉनॉमिक्स ही ग्रंथसंपदा कोणी लिहिली आहे? तर ॲसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स हा ग्रंथसंपदा कोणी लिहिलेला आहे? याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 महादेव गोविंद रानडे यांचा तो ग्रंथसंपदा आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया, खालीपैकी कोणी 1866 मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली? तर ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली 1866 ला? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 दादाभाई नौरोजी यांनी ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना 1866 मध्ये केलेली आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, भारताला संसद आहे तसे जपानला काय आहे? तर भारताला संसद आहे तसे जपानला डाएट आहे, लक्षात ठेवा डाएट. त्यानंतर पुढील प्रश्न, हनुमंती घाट टिमटिंब च्या मध्ये आहे, तर हनुमंती घाट कोठे आहे? तर हनुमंती घाट कोल्हापूर ते कुडाळ या दरम्यान आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया, खालीपैकी चुकीची जोडी ओळखा. तर चुकीची जोडी कोणती आहे? रायगडला मुरुड जंजिरा दिलाय, पुणेला सज्जनगड दिलाय, साताराला वज्रगड दिलाय, छत्रपती संभाजीनगरला देवगिरी दिलाय. तर यामध्ये चुकीची जोडी कोणती आहे? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 फक्त ब आणि क ही चुकीची जोडी आहे. फक्त ब सज्जनगड हा साताऱ्याला आहे, ब आणि क हे 2 चुकीच्या जोड्या आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोठे स्थित आहे? तर महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोठे स्थित आहे? त्याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी स्थित आहे. मित्रांनो एखादा ऑप्शन जर चुकीचा असला तर कमेंट करा आणि तो सर्च करून तुम्हाला मी त्याचं योग्य उत्तर देईल, कारण का ही सुधारित आन्सर की होते, सुधारित आन्सरनुसार एखादा क्वेश्चन चेंज होतो. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया, सुधा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर सुधा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर सुधा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अमृत, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न, स्वामी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर स्वामी या शब्दांचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 गोसावी, श्री स्वामी समर्थ. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू, कृष्ण या शब्दास विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर कृष्ण या शब्दास विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 धवल. त्यानंतर पुढील प्रश्न, भालचंद्र नेमाडे यांच्या कोणत्या साहित्यिकास 50वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे? खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर भालचंद्र नेमाडे यांच्या कोणत्या ग्रंथास 50वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे? तर कोणत्या साहित्यिकास? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या साहित्यिकास 50वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया, मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा की व्हिडिओ कसा आहे आणि बाकीचे व्हिडिओ पाहून घ्या. बाकीचे सर्व जिल्ह्यांचे जेवढे व्हिडिओ होते तेवढे व्हिडिओ बनवलेले आहेत. त्यानंतर प्रश्न 55 अनुनासिक व्यंजन म्हणजे काय? तर अनुनासिक व्यंजन म्हणजे काय? याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 ज्या व्यंजनाचा उच्चार नासिकेतून होतो त्यांना अनुनासिक व्यंजन असे म्हटले जाते. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया, दिलेल्या शब्द संधी विग्रह करायचे योग्य संधी कोड सत अधिक मान, याचा काय संधी विग्रह होईल? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 सन्मान. त्यानंतर पुढील प्रश्न, शिक्षकांनी त्याला शाबासकी दिली वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात होता. आता अधोरेखित शिक्षकांनी केलेला आहे, तर शिक्षकांनी शब्दाची अधोरेखित जात कोणती? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 सामान्य नाम. त्यानंतर पुढील प्रश्न, बाळांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती?
तर बाळावणी या शब्दात असणारी विभक्ती कोणती आहे? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 संबोधन ही विभक्ती आहे. एकूण विभक्ती 8 आहेत आणि कारकार्थ 6 आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी केवलप्रयोगी अवयवाची चुकीची जोडी ओळखा. तर खालीलपैकी केवलप्रयोगी अवयवाची चुकीची जोडी कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए समधिदर्शक ही चुकीची जोडी आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, वाक्यात येणारे स्थलवाचक क्रियाविशेषण टिमटिंबचे कार्य करते. IMP प्रश्न आहे, फेरी IMP. वाक्यात येणारे स्थलवाचक क्रियाविशेषण हे टिमटिंबचे कार्य करते. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए आधारपूर्वकचे कार्य करते. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू, पुढे दिलेल्या विधानार्थी वाक्याचे प्रश्नार्थी वाक्यात रूपांतर करा. तर पुढे दिलेल्या विधानार्थी वाक्याचे प्रश्नार्थी वाक्यात रूपांतर करायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 आपले भले व्हावे अशी कोणाची इच्छा नसेल आणि प्रश्नचिन्ह. त्यानंतर पुढील प्रश्न, पुढील गण कोणत्या वृत्ताचे आहेत? पुढील गण कोणत्या वृत्ताचे आहेत असा प्रश्न विचारलेला प्रश्न आहे. वृत्तवले प्रश्न ह्यावेळी रिपीटेड झालेले बऱ्यापैकी आणि ते IMP प्रश्न ठरलेले आहेत. तर त ग असा विचारलेला आहे. आडवी गुरु असे विचारलेलं, म्हणजे आडवी जे असते त्याला गुरु म्हणतात. तर याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 मंदारमाला. मंदारमालेचा वृत्त यती गण हे पाठ करून ठेवायचे आहेत. 17 14 वसंतलिका हे सर्व पाठ करून ठेवा, कारण की IMP आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया, अलंकार ओळखा. अलंकार ओळखा. मऊ वेणा होणी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू असे असा विचारलेला अलंकार आहे. याचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 व्यतिरेक अलंकार. त्यानंतर पुढील प्रश्न, वाक्यातील रिकामी जागा खालील पर्यायातील योग्य अलंकारिक शब्दाने भरा. सतत भटकंती करणारा म्हणजे कोण? तर सतत भटकंती करणारा म्हणजे काय? याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 पिंपळावरचा मुंजा. पिंपळावरचा मुंजा म्हणजे सतत भटकंती करत असतो, त्याला पिंपळावरचा मुंजा असे म्हटले जाते. त्यानंतर पुढील प्रश्न, वापिका या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर वापिका या शब्दात समानार्थी शब्द आहे हे विहीर. त्यानंतर पुढील प्रश्न, उडदा माझे काळे गोरे काय निवडणारे या म्हणीचा अर्थ काय? तर उडदा माझे काळे गोरे काय निवडणारे या म्हणीचा अर्थ काय होईल? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 बरे वाईट सर्वत्रच असते. तर बरे वाईट हे सर्वत्रच असते. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. यावेळी वेगवेगळे प्रश्न बघायला भेटलेले आहेत. त्यानंतर अरे रे तुला लागलं का असा या वाक्यातील शब्दाची जात ओळखा. अरे रे तुला लागलं का? तर या वाक्याची शब्द जात कोणती होईल? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए केवळ प्रयोगी अवयव होईल. त्यानंतर पुढील प्रश्न, परीक्षेपूर्वी तयारी झाली पाहिजे. या वाक्यातील शब्दयोगी अवयवाचा प्रकार ओळखा. तर पूर्वी हा शब्दयोगी अवयव आहे. तर कुठले शब्दयोगी अवयव आहे? त्याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 कालवाचक शब्दयोगी अवयव आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. पाहुणे आले नसते तर गैरसोय झाली नसती. तर पाहुणे आले नसते तर गैरसोय झाली नसती. तर या वाक्यामध्ये क्रियापदाचा अर्थ ओळखायचा. तर याचे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए संकेतार्थी क्रियापद आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, तपाचरण या सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा. तर तपाचरण या सामासिक शब्दाचा प्रकार कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर आहे तत्पुरुष समाज. त्यानंतर पुढील प्रश्न, तपाचरण या सामासिक शब्दाचा प्रकार कोणता? हा रिपीट झालेला प्रश्न आहे, एक मिनिट पुढे घेतो. त्यानंतर खालीलपैकी देव नामाचे अनेक वचन कोणते? तर देव या नामाचे अनेक वचन काय होईल? तर देवच राहील. ऑप्शन क्रमांक ए याचं एक उत्तर राहील. हा पण प्रश्न चालकला रिपीट झालेला मित्रांनो. त्यानंतर शिपायाकडून चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग कोणता? तर शिपायाकडून चोर पकडला गेला याचे उत्तर मित्रांनो नवीन कर्मणी प्रयोग, त्याला कर्म कर्तरी असे सुद्धा म्हटले जाते. त्यानंतर पुढे प्रश्न, षण्मास संधिफोड करा. तर षण्माची संधिफोड कशी होईल? याचे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए षट प्लस मास अशी संधी वगैरे होईल. त्यानंतर पुढील प्रश्न, यथाशक्ती हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर यथाशक्ती हा शब्द अविभाव समासाचे आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. ते कंप्लीट झालेले प्रश्न मराठी व्याकरणाचे चालू घडामोडीचे आणि जेचे काही चुकलं असेल तर कमेंट करा. तुमचा धाकटा भाऊ म्हणून माफी असावी. त्यानंतर मित्रांनो अशाच प्रश्नपत्रिकेसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा की व्हिडिओ कसा झाला आहे. पुन्हा लवकरच भेटू अशाच प्रश्नपत्रिकेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.